प्राचीन शैव परंपरेच्या पुण्यभूमीतून कार्यरत असलेले प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य, अध्यात्मप्रेमी आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर ओंकार उल्हास आराधी यांना नुकताच एक्सलन्स इन होलिस्टिक हिलिंग अँड मेडिकल प्रॅक्टिस अवॉर्ड या प्रतिष्ठित जागतिक दर्जाच्या सन्मानाने गौरवण्यात आले। अध्यात्म, आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र या तिन्ही शाखांचा अद्भुत संगम साधून होलिस्टिक संपूर्ण उपचार पद्धतीचा प्रभावी अवलंब करणाऱ्या डॉक्टर ओंकार उल्हास आराधी यांनी आरोग्य सेवा क्षेत्रात एक नवा मापदंड निर्माण केलाय। त्यांच्या या विलक्षण कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर हा सन्मान जाहीर करण्यात आलाय। डॉक्टर आराधी हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगातील नित्य प्रदोष पुष्पपूजक म्हणूनही ओळखले जातात। शैव परंपरेबद्दल त्यांची अखंड निष्ठा, वैदनान आणि ध्यान साधनेतील सातत्य तसेच मानव कल्याणाची त्यांची नितांत तळमळ ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये मानली जातात। वैदिक आणि अध्यात्म या दोन भिन्न क्षेत्रांचा संगम साधत त्यांनी शरीर, मन, आत्मा या त्रिसूत्रावर आधारित जीवनशैलीचा प्रसार केलाय। त्यांच्या रुग्णसेवेतील करुणाभाव, संशोधात्मक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक तत्वज्ञानाशी जोडलेले वैद्यकीय साधना यामुळे रुग्णांना केवळ आरोग्यच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव मिळतो। या सन्मानाबद्दल बोलताना डॉक्टर ओंकार आराधी म्हणाले की हा पुरस्कार माझ्या वैयक्तिक यशाचा नसून भारतीय आयुर्वेद आणि आध्यात्मिक आरोग्यशास्त्राचा सन्मान आहे। त्र्यंबकेश्वरच्या कृपेने ही सेवा पुढेही सुरू ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील। त्र्यंबकेश्वर परिसरातील नागरिक, भक्तगण आणि वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी यांनी या डॉक्टर आराधी यांचे मनपूर्वक अभिनंदन केले असून या सन्मानामुळे त्र्यंबकेश्वर नगरीचा लौकिक अधिक उज्ज्वल झाल्याचं सर्वत्र म्हटलं जातं। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।